श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं, स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा आणि स्वामीमय जावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, असं म्हणतात की संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी देवी यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. पौर्णिमेला जागृतीची रात्र असेही म्हणतात. हा सण लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी समर्पित आहे. एक पवित्र सण म्हणून मानला जातो, जो संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. हिंदू श्रद्धेनुसार शुभरात्री ही देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून उतरते व या दिवशी ती पृथ्वी तलावरती येते. लक्ष्मीची विशेष सेवा व उपासना केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी जागे राहणे, भजन करणे तसेच विविध विधी करणे यामुळे आपल्या कुटुंबामध्ये चांगले देवीचे आशीर्वाद राहतात. देवी आपल्याला चांगले आशीर्वाद देते. घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद येतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ अशी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी चंद्र त्याच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होत असतं. म्हणूनच केशरयुक्त जे दूध असतं ते आटवून त्यांचा नैवेद्य देवी लक्ष्मीला चंद्राच्या प्रकाशात ठेवून अर्पण केला जातो. तोच नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतात. अशी मान्यता आहे की हा प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी दूर होतात. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता देवी लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर यांचं पूजन केलं जातं. रात्री 12 वाजता तुम्ही देवी लक्ष्मीची कोणतीही सेवा, उपासना केली पाहिजे. कारण देवी लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये जाते आणि कोण जागा आहे असं म्हणते, म्हणजे बघत असते. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर 16 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री 8:41 कोजागिरी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:56 समाप्त होणार आहे. तसेच उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार असली तरी देखील आपल्याला लक्ष्मीची पूजा जी आहे ती 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे आणि रात्री 12 वाजता आपल्याला केशरयुक्त दुधाच्या किंवा बासुंदीचा जो नैवेद्य देखील आहे तो देवीला अर्पण करायचा आहे. म्हणून आज घरात समोरील अंगण तुम्हाला संध्याकाळी स्वच्छ झाडू मारून अंगणामध्ये पाणी मारायचं आहे. तेथे सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. दिव्यांनी देवीचे स्वागत करायचे आहे. रात्री 12 वाजता तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडं ठेवायचं आहे. जर तुम्ही आज सत्यनारायणाची पूजा करणार असाल तर ती पूजा मांडणी देखील तुम्हाला रात्री 12 वाजता करायची आहे. 12 वाजता तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 तुम्ही कधीही सत्यनारायणची सेवा करू शकता. पण इंद्र, चंद्र, कुबेर पूजन मात्र तुम्हाला रात्री 12 ते 12:40 दरम्यानच करायचं आहे. हा दिवस अतिशय शुभ आहे कारण याच दिवशी देवी लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या. म्हणून ही तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी ही अतिशय आनंदी असते. त्यामुळे तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा, उपाय तसेच मंत्र, जप केले जातात. असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हा उपायामध्ये आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल. म्हणजेच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, तुमच्या किती कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. हा उपाय कसा करायचा आहे, संध्याकाळी दिव्याच्या खाली जी वस्तू ठेवायची आहे त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही
एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज रात्री 12 वाजता देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरते आणि ती पुढील 15 दिवस म्हणजेच दिवाळीच्या अमावस्येपर्यंत पृथ्वीवरती भ्रमण करत असते. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि आजच्या या शुभ दिवशी आपल्या घरासमोरील सुशोभित अंगण जे आहे ते देवी लक्ष्मीला आकर्षित करतं आणि काही सेवा उपासना केल्यामुळे मंत्र स्तोत्रयुक्त यामुळे ती लक्ष्मी माता ज्या आहेत त्या प्रसन्न होतात. बघा, आज जर तुम्हाला मासिक धर्म असा आलेला असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून करून घेतली तरी चालेल. ही सेवा तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्मामध्ये, तर मग तुम्ही कोणत्या सेवा करू शकता? तर पहा, नामस्मरणची सेवा तुम्ही करू शकता. आणि रात्री 12पर्यंत तुम्ही जर घरामध्ये सुतक जरी असेल तरी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवून नामस्मरणाची सेवा सुरू करायची आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची आणि प्रमुख समस्या म्हणजे आर्थिक समस्या आहे. आणि ह्या जर समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही, मेहनतीला यश येत नाही, तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळत नाही, घरामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, किंवा घरामध्ये कर्ज झालेलं असतं, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असतो, तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी उधार उसनवारी पैसे घ्यावे लागतात. तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्या यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा एक विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजता जर सत्यनारायणची पूजा करणार असाल तर सत्यनारायणच्या पूजेच्या दिव्याखाली तुम्ही ही वस्तू ठेवायची आहे. आणि जर तुम्ही इंद्र कुबेर पूजन करणार असाल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता. किंवा हेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये म्हणजेच रात्री 12 वाजता आपण सेवा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करणार असतो, त्या दिव्याखाली देखील तुम्ही ही वस्तू ठेवली तरी देखील चालेल. तर रात्री 12 वाजता तुम्हाला शक्य नसेल काही कारणास्तव तर उद्या दिवसभर कोजागिरी पौर्णिमेची तिथी असणार आहे, तर तुम्ही दुपारी 4:56 हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी आपल्याला एका दिवा घ्यायचा आहे. दिवा मग तो तांब्याचा असेल, पितळेचा असेल किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आता जोही दिवा तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे. बघा, तूप का तर लक्ष्मी प्राप्तीचा ज्या पण सेवा उपाय आपण करतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला जातो. शुद्ध गाईचे तूप नसेल तर म्हशीचे तूप घेतले तरी चालेल. तूप आता या दिव्यामध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती घ्यायच्या आहेत. 2 वाती एक वात करून त्या दिव्यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे त्याला आसन द्यायचं आहे. म्हणजे दिव्याखाली तुम्हाला एखादा छोटासा पाट तुम्ही ठेवू शकता किंवा प्लेट ठेवू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही अक्षदा ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे. आज रात्री 12 वाजता गुरुवार सुरू होणार आहे आणि गुरुवारचा दिवस हा आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. आणि कुंकवाने काढलेले स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्रीहरी विष्णूंचे प्रतीक असतं, म्हणून कुंकू आणि स्वस्तिक काढायचं. तसेच मधोमध 4 बिंदू द्यायचे. भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद या स्वस्तिकावरती टाकायची आहे. कारण हळद देखील माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आता दिवा ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत सुरू राहील एवढे पुरेसे तूप त्यामध्ये घालायचे. आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक फूल असलेली लवंग म्हणजे अखंड लवंग घ्यायची आहे, ती टाकायची. तुटकी फुटकी लवंग घ्यायची नाही. त्यानंतर एक वेलची देखील घ्यायची आहे आणि हा दिवा त्यानंतर आपल्याला प्रज्वलित करायचा. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर महालक्ष्मीचा अतिशय प्रभावी आणि तिला प्रिय असलेला असा मंत्र म्हणजेच कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे.
तो मंत्र तुम्ही जास्तीत जास्त 108 वेळा आणि कमीत कमी 16 वेळा याचं पठण करू शकता. आता ह्या सेवा तुम्ही करणार असाल तर सत्यनारायणाची कथा वाचन, त्याचबरोबर तुमचे जेही आरती स्तोत्र मंत्र जे आहेत, इंद्रदेवता चंद्रदेवता कुबेर देवता जे पूजन तुम्ही केले असेल तर त्या सेवा कोणत्या करायच्या हे देखील मी तुमच्यासोबत आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर त्या सेवा तुम्ही करू शकता. आता हा दिवा जर तुम्ही सुरू केला तर रात्री 12 वाजता तो रात्रभर सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. मग त्यामध्ये तुम्हाला पुरेसे तूप घालायचे आहे. आता सकाळी जेवढा वेळ तो जळत राहील तेवढा वेळ त्याला जळत राहू द्यायचा आहे. असं होऊ शकतं की गुरुवारी तो दिवसभर जळत राहू शकेल, परंतु तुम्ही याला पुंकर मारून विझवून द्यायचं नाही. त्याला जेवढा वेळ जळायचं आहे तेवढा वेळ जळू द्या. त्याच्यानंतर तो आपोआप शांत होईल व तो आपोआप शांत झाल्यानंतर मग या दिव्याखाली आपण जे वस्तू ठेवलेल्या आहेत ते म्हणजे हळद. तर त्या हळदीचं काय करायचं आहे तर ती हळद तुम्हाला फेकून द्यायची नाही. का तर ती हळद तुम्ही त्याच्यावरती सेवा केलेली असते, त्यामध्ये लक्ष्मी मातेचं तत्त्व जागृत झालेलं असतं. त्यामुळे ही जी हळद आहे ती तुम्हाला एका डब्बेमध्ये भरून घेऊ शकता. आणि बघा, दर गुरुवारी ही हळद तुम्ही कपाळी लावू शकता. गुरुवारचा दिवस आपण हळद अनेक उपायांसाठी वापरत असतो. तर हळद ही अतिशय प्रभावी झालेली आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण ह्या हळदीवरती सेवा केलेल्या आहेत, सर्व मंत्रस्तोत्र म्हटलेले आहे, त्यामुळे ही सिद्ध झालेली हळद आहे. म्हणून देवी लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद समजून ती हळद तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा. त्यानंतर त्या दिव्यामध्ये असलेली वात किंवा लवंग वेलची जी आपण घेतली होती ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ नका. तर त्यासाठी तुम्ही एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्या मातीच्या भांड्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये या दिव्यातील वात लवंग आणि वेलची तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर ही लवंग आणि वेलची तुम्हाला जाळून टाकायची आहे. त्यानंतर जीवन रक्षा तयार होईल ती तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावायची आहे. उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखालच्या मुळाशी ठेवू शकता. फक्त तुळशीला ही रक्षा टाकायची नाही, कारण तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. म्हणून कोणत्याही झाडाखाली तुम्ही ही रक्षा टाकून देऊ शकता. तर असा हा उपाय आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आणि याबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल, थोडा जरी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ जेवढा वाटेल तेवढ्या तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या माहितीची उपयोग होईल आणि ते देखील पूजा सेवा मंत्र तंत्र करू शकतील. चला तर मग तुम्ही अजून पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. अशाच उद्या छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.